जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आज आपण आलो नायगाव पूर्व येथे वामन दाबाच्या इथे आपण आहोत. किती प्रदूषण आहे बघा. एवढ्या धुळीचे लोंढे उठत आहे बघा. पूर्ण धूळ धूळ झाली अख्ख्या रस्त्याला. काय एक दिवस फक्त पाणी मारण्याचा नाटक दिखावा केला काय माहिती. हा, थोडा प्रदूषण झालेलं आहे इथे. नागरिकांच्या अक्षरशः वाट लागलेली आहे. तर दिखावासाठी पाणी बिणी मारू नका, व्यवस्थित करा रस्ते. आता फार झालं तुमचं. आता धूळ बघा किती आहे इथे. नागरिकांचं आरोग्य खराब होण्याची वाट बघू नका. किती धूळ आहे बघा. आणि वसई विरार महानगरपालिका तुम्हाला विनंती करतो, इकडे पाणी बिणी याची व्यवस्था करा. एखाद्याच्या खिशातून पैसे जायला नको. जे काम तुमचं आहे ते तुम्ही करा. बघा अख्ख्या रस्त्याला धूळ झालेली आहे, पाहू शकता. पूर्ण धूळ बघा इकडे. आणि VMC वसई विहार शहर महानगरपालिका यांना विनंती आहे की तुमच्या खिशातून खर्च करा. तो नागरिकांचाच पैसा असतो जो वसई विहार महानगरपालिका खर्च करते. तो इतर कोणाच्या खिशाला आता डागण्या देऊ नका. बस झालं आता. मी गाडी लांब ठेवून आलो इथे. चालत दाखवतो किती प्रदूषण झालं ते बघा. हा, रोड दाखवतो. गाडी खराब झाली काय? गाडी खराब झाली बघा. गाडी पण खराब झाली त्याची बिचाऱ्याची. तर कोणाच्या एखाद्याच्या खिशातून खर्च नको व्हायला. तर वसई विरार शहर महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे. पाणी बिणी व्यवस्थित मारलं पाहिजे इकडे रस्त्यावर. कारण हे धूळ जी आहे ही फेफड्यामध्ये जाते, फुफ्फुसामध्ये, आणि असंख्य रोग होण्याची शक्यता असते. आता तुम्ही म्हणाल राणे का फिरतोय? राणे यासाठी फिरतोय की नागरिकांचं भलं झालं पाहिजे. मला पण माझ्या शरीराची पर्वा आहे, माझ्या आरोग्याची पर्वा आहे. पण जे नागरिक भोगतात आहेत ते दुसरं कोणी भोगायला नको. बघा किती धूळ आहे बघा. पाहू शकता. आज अक्षरशः मी चालत आलो आहे गाडी तिकडे लांब ठेवून. पाहून घ्या एवढ्या धुळीच्या वातावरणामध्ये लोक कसे जातात ते बघा. पहा किती धूळ आहे. पाहू शकता. हे बघा, हे धुळीने अक्षरशः लोकांचं आरोग्य खराब होत आहे, नागरिकांचं. लाईटीच्या उजेडामध्ये दिसतंय ना. पाहू शकता. हे बघा धूळ बघा. ही धूळ कपड्यांवर जाऊन आपल्या घरात जाते. घरात लहान बाळं असतात, मुलं असतात, त्यांच्या आरोग्याला पण हानी पोहोचू शकते. आपल्या श्वसनाद्वारे जे शरीरात जाते ती धूळ वेगळी, पण आपल्या कपड्यावर लागून ती घरात जाते, त्याचा तरी भान ठेवा. वसई विरार शहर महानगरपालिका यांनी आता लक्ष पुरवा इकडे. आणि या धुळीचं पहिलं काहीतरी करा, कारण नागरिकांचं आरोग्य अक्षरशः धोक्यात आलेलं आता. रस्ते तर तुम्ही बनवतच नाही आहात, मुख्यमंत्र्यांच्या निधीतून होत आहे असं सर्वजण सांगतात. मग जो आम्ही घरपट्टी पाणीपट्टी भरतो तर रस्ता जातो कुठे? ते पैसे जातात कुठे? रस्त्याला तर लागत नाहीत ना ते पैसे. पाहू शकता अक्षरशः धूळ आहे इथे. आता मी रिटर्न मारतो टर्न. पण एरिया पाहून घ्या. ह्या मोठमोठ्या टोलेच्या बिल्डिंगी बांधल्या तिथे. लाईटची पण सुविधा केलेली आहे, सर्व केलेलं आहे. पण इथे गटार लाईन नाही, काही नाही. आणि अक्षरशः नागरिकांचं आरोग्य धोका त्या धुळीमुळे. या धुळीयुक्त वातावरणामध्ये या बिल्डिंगमध्ये लोक राहायला येणार का? याचं तरी जरा भान ठेवा. असे टोलेजंग इमारती बांधतात आणि काय प्रदूषण दिलेलं आहे रस्त्याला. प्रदूषण, धूळ धूळ नुसती. आणि पुन्हा एकदा सांगतो, कोणाच्याही खिशाला डागण्या देऊन पाणी मारायला लावू नका रस्त्यावर. कारण ते काम नेहमी होणार नाही, हे प्रथम लक्षात घ्या. जे काम VMCचं आहे, वसई विरार शहर महानगरपालिकेचं जे काम आहे ते त्यांनी करावं. रस्ते बनवा, पाणी मारा रस्त्यावर. नाहीतर जे धूळ काढण्यासाठी काहीतरी वापरतात ते वापरा. मशिनरी आणायची असेल तर मशिनरी आणा धुळीसाठी. पण आता हे नागरिकांचं आरोग्य धोकादायक आहे खूप.
लक्षात घ्या. बघा किती धूळ आहे बघा. पाहू शकता. आणि पाणी मारलं रस्त्याला तरी चिखल होतो, गाड्या स्लिप होऊन लोक पडतात, अक्षरशः त्याला दुखापत होते. मग करायचं तरी काय? तर यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका पटापट रस्ते बनवायला घ्या. आता आश्वासनं नको, पोकळ आश्वासनं आम्ही आता भरपूर ऐकून झालो. तुमच्या पोकळ आश्वासनाचा आम्हाला काय परिणाम होणार नाही. आता काही दिवसांनी आचारसंहिता पण लागेल. त्याआधी कोणाला मोर्चा काढायचा तर मोर्चा काढा वसई विरार शहर महानगरपालिकेवर. आचारसंहितेच्या आधी करा हे. मी रिक्षा चालक मला संघटना जुचंद्राला विनंती करतो की आचारसंहिता लागण्याआधी एक मोर्चा काढाच. कारण अक्षरशः धुळीच्या वातावरणामध्ये लोक कसे चालतात आहेत, कसे जातात आहेत त्यांचं त्यांना माहिती. आणि जर आता आपण गावाचं ट्राय केलं तर कोण करणार नाही दुसरं. आपला गाव आपणच बघितला पाहिजे, कारण दुसरं कोण परका येणार नाही बघायला. बघ किती धूळ आहे बघा. पाहू शकता एवढ्या धुळीच्या वातावरणात मी चालून आलो हा व्हिडिओ काढण्यासाठी. बघा बघा धूळ बघा, बघा धूळ बघा. जाऊन आधी पहिले अंघोळ करायला लागेल. पाहू शकता मागे पाहून घ्या किती धूळ आहे बघा अक्षरशः. आणि जे काम वसई विरार शहर महानगरपालिकेचं त्यांनी करावं हा आमचा आग्रह आहे. आम्ही विनंती करून झालो भरपूर तुम्हाला, पण आता आग्रह आहे आमचा हे काम तुम्ही करण्यात यावं. कारण या धुळीचा खूप नागरिकांना त्रास होतोय. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष जितेंद्र. जय महाराष्ट्र.